जय जिनेंद्र. मी सौ वीणा सारंगोरा. हॅशटॅग युनिकची हिरकणी या उपक्रमांतर्गत आज आपण एका वक्तशीरपणा असलेल्या नव्या हिरकणीला भेटणार आहोत. मुखावर जिच्या मोहक हास्य, हृदयात सदा असे शीतल भाव. मुखावर जिच्या मोहक हास्य, हृदयात असे शीतल भाव. गोड स्वभावाची ती जणू संयमाचे वसलेले मधुर गाव, संयमाचे वसलेले मधुर गाव. या उक्तीत चपखल बसणारी आजची हिरकणी सौ तनुजा सागर शहा. तर तनुजा, आजच्या या कार्यक्रमात तुझे खूप खूप स्वागत. तनुजा, तू स्वतःविषयी काय सांगशील? जय जिनेंद्र. माझं माहेरचं नाव तनुजा राजकुमार गांधी. माझं माहेर सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं महिमानगड, ज्या गावाच्या नावातच गड किल्ल्याचा उल्लेख आहे असं माझं माहेर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ला व किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं माझं गाव. मी माझ्या गावाला सुंदर म्हणणार आहे, कारण किल्ल्याच्या पायथ्याशीच गाव वसलेलं असल्यामुळे पावसाळ्यामध्ये अतिशय नयनरम्य असा सुखद देखावा पाहायला मिळायचा. किल्ल्यावरून वाहत येणारे खळखळते पाणी व हिरवीगार झाडी पाहिली की मन अगदी भरून जायचे. माझं 12वी पर्यंतचं शिक्षण महिमानगडला झालं व पुढील फार्मसीचं शिक्षण सांगलीला झालं. माझं लग्न झाल्यानंतर कालांतराने माझे आई वडील व भाऊ तालुका ठिकाण असलेल्या दहिवडी या ठिकाणी राहण्यास आले व नंतरचं माझं माहेरघर ते झालं. पण माझी सर्वात घट्ट नाळ ही महिमानगडशी जोडली गेलेली आहे. लग्नानंतर मी पंढरपूरला आले व सौ तनुजा सागर शहा झाले. माझ्या कुटुंबामध्ये मी, माझे पती व माझी 2 मुले असा आमचा छोटासा परिवार आहे. अरे वा, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महिमानगडच्या पावनभूमीत तुझा जन्म झाला आणि जणू सह्याद्रीच्या कुशीतच तुझे बालपण गेले. यावरून तुझे छंद खूप आगळेवेगळे असतील, हो ना? तर तनुजा, तुला कोणकोणते छंद आहेत? मला गार्डनिंग, सायकलिंग, पाककला, घर सजवणे, विविध विषयावरील जनरल नॉलेजची माहिती जाणून घेणे हे छंद आवडतात. तसेच ट्रॅव्हलिंगचीही खूप आवड आहे. बर, तू ट्रॅव्हलिंग या छंदाविषयी एखादी आठवण सांगू शकतेस का? हो, त्याच्याविषयी एक किस्साच आहे. लहानपणापासूनच मला ट्रॅव्हलिंगची आवड आहे व माझ्या आई वडिलांबरोबर मी व माझे बहीण आणि भाऊ 1988 साली 9वीत असताना 2 महिने पूर्ण भारत भ्रमण करण्यासाठी फिरायला गेलो होतो. अर्थातच माझे 2 महिने शाळा बुडाली होती. फायनल परीक्षेच्या आधी मी 4च दिवस ट्रिपवरून आलेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते आणि अशातच मला कांजण्याही झाल्या होत्या. परीक्षेचा काहीच अभ्यास झालेला नव्हता. मला तर खूप टेन्शन आलेलं होतं. माझ्या पप्पांना मी सांगितलं की मी पेपर देत नाही, कारण काहीच अभ्यास झालेला नाही. पण पप्पा ऐकायला तयारच नव्हते. मग ते मला प्रिन्सिपलकडे घेऊन गेले आणि काही झालं तरी हिला पेपरला बसू द्या असं त्यांनी विनंती केली आणि मला धीरही दिला. पण शेवटी अभ्यास हा मलाच करावा लागणार होता ना. पहिल्यापासूनच वर्गात टॉप 3 मध्ये येणारी मी अभ्यास नसल्यामुळे घाबरून गेलेले होते. मला लहानपणापासूनच कधीही ट्युशन लावलेली नव्हती. शेवटी विचार केला की काही झालं तरी पेपर हे द्यावेच लागणार आहेत. 2 महिने शाळा बुडालेली असताना सेल्फ स्टडीवर अभ्यास करायला सुरुवात केली आणि टॉप 3 मध्ये येणारी मी त्या वर्षी टॉप 10 मध्ये आले. ट्रॅव्हलिंगच्या छंदामुळे त्यावेळी कभी खुशी कभी गम असंच माझ्या बाबतीत घडलं होतं. लग्नानंतरही माझ्या मिस्टरांनी माझी ही आवड जोपासलेली आहे. आम्ही खूप वेळा फिरायला जातो. निसर्गरम्य ठिकाणे, अभयारण्ये व ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मला फार आवडतात. खूप छान तनुजा आठवण. पण 4 दिवसाच्या अभ्यासावर तू टॉप 10 मध्ये आलीस. खरंच तुझं खूप कौतुक. तनुजा, तुझ्या जीवनातील एखादा आनंददायी क्षण सांगू शकतेस का? हो, नक्कीच. मला 10वीच्या बोर्डाचे मान तालुक्यातील बिदाल या ठिकाणी सेंटर होते. तिथं 15 गावच्या शाळांचे विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. मला प्रिन्सिपल सरांनी बोलावून सांगितलं की तुला 10वीच्या सेंटरमध्ये मुलीमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे व तुझा सत्कार आहे आणि तुला तिथं जावं लागणार आहे. माझा मुलीमध्ये पहिला क्रमांक आला आहे हे ऐकूनच मला अतिशय आनंद झाला होता. लहानपणापासून मला कधीही ट्युशन लावलेली नव्हती. माझ्या आई वडिलांनी लहानपणापासूनच दिलेली शिकवण, जिद्द
व प्रोत्साहन यावेळी उपयोगात आले. त्यावेळी माझा मोठा माझ्या आई वडिलांच्या समोर सत्कार करण्यात आला आणि मला जे दिलेलं बक्षीस होतं ते माझ्यासाठी खूप अनमोल होतं. कारण 9वी मध्ये असताना माझ्या ट्रॅव्हलिंगच्या छंदापायी टॉप 3 मध्ये येणारी मी टॉप 10 मध्ये आली होती. त्यामुळे ती उणीव मी 10वीत असताना भरून काढली. म्हणून हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण होता. आणि इथं मला आवर्जून सांगावंसं वाटतं की त्याच वर्षी माझ्या शाळेला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं होतं. आमच्या प्रिन्सिपल सरांना दिल्लीला बोलावून इंदिरा गांधी यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार शाळेला प्रदान करण्यात आला. ही सुद्धा माझ्यासाठी अभिमानाचीच गोष्ट होती. वा तनुजा, खूपच छान. 9वी मध्ये थोड्याशा मार्काने मागे पडलेली तू 10वी मध्ये डायरेक्ट टॉप 10 मुलींमधून पहिली आलीस, सेंटरमधून मुलींमधून पहिली आलीस. तुझं करावं तेवढं कौतुक खरंच थोडं आहे. आणि काय दुग्ध शर्करा योग म्हणावा की त्याच वर्षी तुमच्या शाळेला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळावा. खूपच छान. तनुजा, तू तुझ्या अंगणात, घराच्या गच्चीवर झाडे लावून त्यांचे योग्य प्रकारे संगोपन करत आहेस. म्हणून विचारावं वाटतं, तुला ही गार्डनिंगची आवड कशी निर्माण झाली? गार्डनिंगची आवड हा मला माझ्या आईकडून आलेला वारसा आहे. लग्नाआधी मला गार्डनिंगची आवड होती, पण लॉकडाऊनच्या काळात ती मोठ्या प्रमाणात मी जोपासली. माझ्या गार्डनमध्ये केवडा, विविध रंगाच्या शेवंती, जास्वंदी, गुलाब, मोगरा, मधुमालती, रानजाई अशी कितीतरी फुलझाडे आहेत. खूपच छान. तुझ्याकडे आयुर्वेदिक प्रकारातील खूप झाडे लावलेली आहेत, तर त्याची थोडी माहिती दे ना. हो, नक्कीच देईन. आयुर्वेदिक झाडात लाजाळू, शतावरी, कोरफड, तुळस, गवती चहा, पानफुटी, आंबे हळद, मगई पानापर्यंत अनेक झाडे मी माझ्या बागेमध्ये लावलेली आहेत. या आयुर्वेदिक झाडांचा उपयोग मी स्वतःसाठी व इतरांनाही देऊन त्याचा उपयोग करत असते. मी माझ्या बंगल्यामध्येही टेरेस गार्डन केलेले आहे, ज्यामध्ये विविध रंगाची कमळाची फुले लावलेली आहेत. त्यामध्ये कमळाचे हार्डी व वॉटर लिली असे अनेक प्रकारही लावलेले आहेत. वा, टेरेस गार्डनही तू जोपासली आहेस. आयुर्वेदिक वनस्पतींचा उपयोगही तू इतरांसाठी करतेस. ही गोष्ट फारच छान. तुझ्या बंगल्यामध्ये तू खूप इंडोर प्लांट्स लावून त्यांची निगा राखत आहेस. तसेच बाहेर, बंगल्याच्या बाहेर फळझाडेही लावली आहेस. तर त्याविषयी थोडंसं सांगू. माझ्या बंगल्यातील इंडोर प्लांट्स बद्दल सांगायचं झालं तर माझ्याकडे पीस लिली पासून ते वेगवेगळ्या प्रकारातील मनी प्लांट, स्पायडर प्लांट अशी कितीतरी सुंदर झाडे वेगवेगळ्या पॉटमध्ये आकर्षकरित्या घरामध्ये ठेवलेली आहेत. झाडांना आलेल्या कळीपासून ते अगदी फुलापर्यंतचा अनुभव मला अगदी जवळून पाहता येतो. माझ्या बागेमध्ये भरपूर प्रमाणात फुले असल्यामुळे बागेमध्ये विविध रंगाचे पक्षी अगदी जवळून पाहायला मिळतात व त्यांचा किलबिलाटही ऐकायला मिळतो. फुलझाडांबरोबरच मी घराच्या बागेमध्ये रामफळ, सीताफळ, जांभळ, नारळ, आंबा अशी कितीतरी फळांची झाडेही लावलेली आहेत. मला असं वाटतं की झाडांनाच असतो पक्ष्यांचा लाळा, म्हणूनच झाडांवर भरते पक्ष्यांची शाळा. मला आज एक संदेश द्यावासा वाटतो. निसर्गाची काळजी घ्या, निसर्ग तुमची काळजी घेईल. कारण जेव्हा पाणी विकायला सुरुवात झाली तेव्हा आम्ही गमतीत घेतलं. आज हवा देखील विकायला सुरुवात झाली आहे. काही गोष्टी निसर्गाच्या विरुद्ध न करणे हीच खरी समजदारी आहे. हो ग, एकदम बरोबरच. सर्व प्रकारच्या झाडांचा जणू काही तुझ्याकडे खजिनाच आहे. म्हणूनच तुझ्या अंगणात, तुझ्या बंगल्याभोवती, तुमच्या झाडावर पक्ष्यांची शाळा भरते. हो ना? हो ना. तू तुझ्या बागेसाठी कोणते खत वापरतेस? बागेतील पालापाचोळ्यापासून मी घरीच सेंद्रिय खत निर्माण करते व ते झाडांना वापरते. अशा प्रकारे मी वाळलेली पाने, फुले रिसायकल करून एक प्रकारे निसर्गाचा समतोलच राखण्याचा प्रयत्न करते. वा, स्वतःच्या छंदाद्वारे स्वतःचे घर, परिसर सजवून झाडांची काळजी घेऊन पर्यावरणाचा समतोल राखणे ही गोष्ट सर्वांना जमत नाही, पण ती मात्र तू छान जमवतेस. यावरून तुला पर्यावरण स्नेही म्हणायला काहीच हरकत नाही. तुला नवनवीन पदार्थ स्वतः तयार करून ते प्रेझेंट करून सर्वांना आनंदाने खाऊ घालायला आवडतात. हे मी तुझ्या नवरात्र महोत्सव आणि आम्र महोत्सव यामध्ये पाहिले आहे. तर तुझ्या पाककला या छंदाविषयी थोडंसं सांग. हो, नक्कीच.
पाककलेची आवड मला माझ्या सुगरण सासूबाईंमुळेच निर्माण झाली. त्या अगदी पारंपरिक पदार्थ खूप छानरित्या बनवायच्या आणि त्यांच्याकडूनच हे पदार्थ शिकत असताना मला नवनवीन रेसिपी बनवण्याची आवड निर्माण झाली. माझ्या मैत्रिणींसाठी भरवलेल्या आम्र महोत्सवामध्ये मी होममेड माझा या कोल्ड्रिंक पासून ते अगदी आंब्याची पोळी, आंबा बर्फी, आंबा कुल्फी असे कितीतरी आंब्यापासून बनवलेले विविध पदार्थ घरी बनवलेले होते. यामध्ये आणखी सांगायचं म्हटलं तर चॉकलेट पान, चॉकलेट केक असे अनेक पदार्थही मी घरी बनवलेले होते. मला तर कोणताही पदार्थ केला की तो छान प्रकारे डेकोरेट करून खायला द्यायला फार आवडतो आणि ही आवड विविध संकल्पनेतून तयार कधी होत गेली हे मलाही कळलेच नाही. नवरात्र महोत्सवातील 9 फळांची डिश, अनेक उपवासांचे पदार्थ हेही मी या कल्पनेतूनच बनवलेले होते. आईस्क्रीमचे विविध प्रकारही मी घरी बनवते आणि वेगवेगळ्या संकल्पनेतून डेकोरेटही करत असते. युट्यूबवर आलेल्या नवनवीन पदार्थही आवर्जून घरी बनवते. मधुराज रेसिपीच्या मधुरा बाचल यांच्या रेसिपी मी कायमच बनवून बघत असते. ते बनवल्यानंतर छान डेकोरेट करून त्यांना फोटोही पाठवत असते. त्यांनी माझ्या पदार्थांचे खूप वेळा कौतुकही केलेले आहे. मी पाककला स्पर्धेमध्येही बक्षिसे मिळवलेली आहेत. मला वाटते आपण कोणताही पदार्थ केला की तो छान डेकोरेट करून खायला दिला की देणाऱ्यालाही व खाणाऱ्यालाही काही मजा वेगळीच असते. वा, खाणाऱ्यानेही खाण्याचा मनमुराद आनंद लुटावा या विचारानेच खाऊ घालणारी तू अन्नपूर्णाच भासतेस. हं? मला असं कळलं आहे की तू सामाजिक संस्थांना तुझ्या शेतातील फळांचा आस्वाद घ्यायला देतेस. तर त्या कोणकोणत्या सामाजिक संस्था? होय, हे खरं आहे. मी लहानपणापासूनच माझ्या वडिलांना अनेक जणांना मदत करताना पाहिलं आहे. त्यांनी ज्या मुलांना शाळेची फी भरण्यासाठी पैसे नाहीत अशा वेळी त्यांची फी भरून शाळेमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन दिले व ती मुले आज डॉक्टर, शिक्षक झालेली मी पाहिलेली आहेत. त्यांचाच पुढे वारसा म्हणून मी पंढरपुरातील पालवी संस्था, नवरंगी बालकाश्रम येथील मुलांना व मातोश्री वृद्धाश्रम येथील वृद्धांना आमच्या शेतातील केशर, हापूस, आंबा दरवर्षी देत असते. मला वाटते की निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेले आहे. आपणही अशा संस्थांना आपल्या या आनंदामध्ये समाविष्ट करून आपल्या या आंब्याच्या सीझनमध्ये आंबे खायला देऊन त्यांच्याबरोबर आपलाही आनंद द्विगुणित करावा म्हणून मी हा उपक्रम दरवर्षी राबवत असते. खरंच छान. हं? तनुजा, याविषयी मला एक चारोळी सुचली. स्वतःजवळ जे जे आहे ते इतरांना देत जावे. स्वतःजवळ जे जे आहे ते इतरांना देत जावे. आनंदाचे वाटप करून सुखाचे कण वेचत राहावे. आनंदाचे वाटप करून सुखाचे कण वेचत राहावे. तनुजा, सुवर्ण तारका या तुमच्या ग्रुप अंतर्गत समाजोपयोगी तुम्ही उपक्रम घेता, तर त्या उपक्रमाबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. हो, नक्कीच. सुवर्ण तारका हा आमचा 12 जणींचा मैत्रिणींचा ग्रुप आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही काही व्याख्याने जसे की सायबर क्राईम, सायबर सिक्युरिटी असे पंढरपूरमध्ये ठेवलेली होती. त्यासाठी कविता दातार, मुक्ता चैतन्य यासारख्या व्याख्याता बोलवलेल्या होत्या. महिलांना व मुलींना तसेच मुलांनाही जागृत करण्यासाठी असे काही उपक्रम घेतलेले आहेत. त्यातूनच एक सामाजिक बांधिलकी आम्ही जपत असतो. काळाची गरज ओळखून तुम्ही कार्य करत आहात. जिथं कमी तिथं आम्ही या उक्तीप्रमाणे तू तुझ्या मिस्टरांच्या पेट्रोल पंपाच्या तसेच शेतातील आंब्याच्या बिझनेसमध्ये तन मन धनाने हातभार लावतेस, तर त्याचे रहस्य काय आहे? लग्नाआधीपासूनच मी बिझनेस ओरिएंटेड फॅमिलीमधील असल्यामुळे मला पेट्रोल पंपाचा बिझनेस सांभाळायला फार अवघड वाटले नाही. हा गुण मी माझ्या आई वडिलांकडूनच घेतलेला आहे. त्यांनी मला कायमच कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण कधीही कमी राहिलं नाही पाहिजे हे शिकवलेलं आहे. माझ्या मिस्टरांना कधी गावाला जाणे किंवा कॉन्फरन्सला जावं लागतं तेव्हा आवर्जून जिथे कमी तिथे आम्ही या युक्तीप्रमाणेच मी कायमच मदत करते. माझ्या मिस्टरांनी कायमच पेट्रोल पंपाच्या बिझनेसमध्ये शिकवण्यापासून ते अगदी सांभाळण्यापर्यंत मला सपोर्ट दिलेला आहे. आता शेतातील केशर, हापूस, आंब्याविषयी सांगायचं झालं तर अगदी झाडाचे आंबे काढून ते पिकवण्यापासून ते अगदी मार्केटमध्ये विकण्यापर्यंत सर्व बिझनेस मी बघते आणि तो मला व्यवस्थित पार पाडण्यात, हाताळण्यात म्हणा एक वेगळाच उत्साह असतो. खरंच खूपच कौतुक.
समाज माध्यमाशी तू नेहमीच अपडेट असतेस, तर ते कसं काय जमवतेस? वृत्तपत्र वाचणे व बातम्या पाहणे हा माझा आवडता विषय आहे. त्यामुळे राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक अशा कोणत्याही क्षेत्रातील माहिती जाणून घेण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असते. त्यामुळे मी विविध क्षेत्रातील व्यक्तींशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारू शकते. वा, मस्तच. तू फार्मासिस्ट असूनही तुला मेडिकल स्टोअर टाकावेसे वाटले नाही का? मुलांच्या शिक्षणाकडे व संगोपनाकडे लक्ष देऊन त्यांना सुसंस्कृत बनवण्याकडे प्रथम प्राधान्य दिले. पण मी फार्मासिस्ट असल्यामुळे माझ्या फील्डशी कायमच अपडेट राहते. मार्केटमध्ये येणारे नवीन कोणतेही मेडिसिन असू दे, त्याच्याबद्दल मी कायमच जाणून घेण्यासाठी उत्सुक असते. त्याचा उपयोग मी माझ्या कुटुंबासाठी व जवळील लोकांसाठीही कायमच करते. स्वतःजवळील ज्ञानाचा उपयोग कुटुंबासोबत इतर गरजू लोकांना करणे ही सुद्धा एक सेवाच आहे ग. तनुजा, युनिक क्रांती मंडळाची तू अध्यक्ष असतानाचा प्रवास थोडा वर्णन करावास. मी युनिक क्रांती मंडळाचे अध्यक्ष 2011 साली होते. त्यावेळी मंडळासाठी आणि पंढरपुरातील सर्वांसाठी मी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट अपर्णा रामतीर्थकर यांचं पंढरपूरमध्ये चला नाती जपूया व आईच्या जबाबदाऱ्या या विषयावर व्याख्यान ठेवलेले होते. त्यासाठी भरघोस प्रतिसादही मिळाला होता. त्या चालवत असलेल्या मोहोळमधील आश्रमशाळेतील महिलांसाठी आमच्या मंडळातर्फे कपडे व धान्यही दिलेले होते. तसेच त्या वर्षी पंढरपूरमध्ये भरलेल्या वधूवर मेळाव्यामध्येही समाज प्रबोधनपर गोंधळी गीतही मंडळातर्फे सादर केले होते. मंडळासाठी छोट्या मोठ्या वेगवेगळ्या स्पर्धाही घेतल्या होत्या, जसे की मॉकटेल स्पर्धा, मसाल्याच्या दागिन्यांची स्पर्धा, अशा काही स्पर्धाही मी आयोजित केलेल्या होत्या. खरंच तनुजा, तुझ्या अध्यक्षपद ती कारकीर्द अगदी अविस्मरणीय आहे. आता एका क्षणात तो सगळा प्रवास माझ्या डोळ्यासमोरूनही गेला. तू मॅचिंग स्पर्धेमध्ये खूप वेळा बक्षीस मिळवलेले आहेस, तर मॅचिंग संकल्पनेविषयी तू काय संदेश देऊ इच्छिते? मला व्यवस्थित राहायला खूप आवडतं. त्यामुळे मॅचिंग स्पर्धेव्यतिरिक्तही मी कायमच छान तयार होत असते. मी तयार होताना छोट्या छोट्या गोष्टीवर अगदी आवर्जून लक्ष देते. परफेक्ट मॅचिंग झाल्यावर जो आनंद असतो तो माझ्यासाठी फार महत्वाचा असतो. हा सुद्धा माझा एक आवडता छंदच आहे. मी मॅचिंग कॉम्पिटिशनचे परीक्षक म्हणूनही काम पाहिलेले आहे. हो, हे तुझ्याकडे पाहूनच लक्षात येते ग. आता अजून एक महत्वाचा प्रश्न. तू संतूर मॉम म्हणून साऱ्यांना परिचित आहेस, तर तुझ्या फिटनेस बद्दल आमच्या सख्यांना काय संदेश देऊ इच्छिते? हो, नक्कीच देईन. माझे लग्न होऊन 27 वर्ष झाली आहेत. माझा मोठा मुलगा डॉक्टर ईशान हा डेंटिस्ट आहे व छोटा मुलगा आर्यन हा VIT चेन्नई येथे सॉफ्टवेअर इंजिनियरचं शिकत आहे. मी कधीही जिम जॉईन केलेली नाही, पण अलीकडील काळात मात्र नियमित योगा करणे व फिरायला जाणे हा माझा फिटनेस फंडा आहे. माझ्या मते युअर डाएट इज युअर बँक अकाउंट अँड युअर फूड चॉईसेस आर युअर गुड इन्व्हेस्टमेंट्स. सो ईट हेल्दी, ब्रीथ डीपली, लिव्ह मॉडरेटली अँड मेंटेन अँड इंटरेस्ट इन लाईफ. व्हेरी नाईस. तुझा फिटनेस फंडा खूप आवडला. अशी युनिकची हिरकणी जी वयाचे बंधन लावते जुगारुनी, म्हणून तिच्या चैतन्यापुढे नतमस्तक होते अवनी. सौ तनुजा, दिनकराप्रमाणे तुझा हा उत्साह अबाधित राहू, तुझे चैतन्य कस्तुरीप्रमाणे अखंड सुगंधित राहू, या सदिच्छा. या तर अशाच आमच्या नवनव्या हिरकण्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि हो, बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.